लहानपणापासून मी बघत आलो की माझी आई काय करायची, हं. माझी बहीण काय करायची, माझी बायको काय करते, इतर स्त्रिया काय करतात, तर कशा पद्धतीने त्यांचं लाईफ चालतं. त्यांना कसंही करून आजारी असलं काही असलं तरी उठून करावंच लागतं. सुट्टी त्या नसते कधीच त्यांना. सांगू नाही शकत की मला ताप आला आहे, की मी झोपते बाबा, उद्या तू स्वयंपाक कर. नाही, मग सकाळी उठून डबा बनवायचाच आहे. कुणाला पोळी पाहिजे तर कुणाला भाकरी पाहिजे, कुणाला ही भाजी नको तर कुणाला ती भाजी पाहिजे. तर ते सगळं ती पुरवण्याकडे तिचं लक्ष असतं आणि हे सगळं करत करत ती स्वतःकडे विसरून जाते. मग पाणी यायची वेळ होते, मग ते त्याचं काम बघायचं, मग इतर मग कामवाली बाई आली तर ते बघायचं. असं वेगवेगळ्या दिवसभरामध्ये तिला वेळच नसतो हे सगळं बरोबर. करण्यासाठी. त्यामुळे त्यासाठी एक टाईमटेबल आखून तर तिने डिक्लरेशन केलं की घरामध्ये डिक्लरेशन म्हणजे काय, की मी असं ठरवलेलं आहे की माझी तब्येत मी आता पहिल्यांदा बघणार आहे. माझी तब्येत खूप बिघडत चाललेली आहे आणि हे वर्ष मी माझ्या तब्येतीसाठी देणार आहे. माझी तब्येत जर चांगली असेल तर तुमच्या सगळ्यांची तब्येत चांगली राहील, नाहीतर मीच जर उद्या आजारी पडले तर तुमचं कोणीही करणार नाही. त्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की मी सकाळी 5 वाजता उठणार आहे, मी योगा करणार आहे, अर्धा तास फिरायला जाणार आहे, त्यानंतर मी 1 तास तुमच्या स्वयंपाकासाठी देणार आहे. त्यामध्ये मला तुमची मदत लागणार आहे. तुमचं जे काय असेल मला आधीपासून सांगायचं आहे. मला टाईमटेबल आठवड्याचं पाहिजे. तुम्ही कुठल्या दिवशी काय खाणार आहात नाही खाणार आहात. तुम्ही रात्री जेवायला येणार आहात नाही आहेत, नाहीतर मी 2 वेळेचं जेवण एक्सेस बनवून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी मला खावं लागतं.